गोंदिया शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी शहर पोलीस प्रशासन सध्या हाय अलर्टवर आहे। याच सतर्कतेचा प्रत्यय आज आला असून पांगोली नदी घाटाजवळील महाकाल मंदिर परिसरातून एका संशयित आरोपीला पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे। आरोपीच्या झडतीत पोलिसांना एक गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस सापडली असून या तत्पर कारवाईमुळे शहरात घडू शकणारी संभाव्य गुन्हेगारी घटना टळल्यामुळे पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोंदिया शहरातील पांगोली नदी घाटाजवळील महाकाल मंदिर परिसरात एक संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी संबंधित व्यक्तीची नाकेबंदी करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या मागील बाजूस एक लोखंडी पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस आणि मॅगझिन आढळून आले। पोलिसांनी तात्काळ सर्व साहित्य जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्यात। अमित कृष्णा राव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने हे शस्त्र कोठून आणले आणि त्याचा नेमका उद्देश काय होता याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत। आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही ही कारवाई केली आहे। आरोपीकडून एक पिस्तूल आणि 3 राऊंड जप्त करण्यात आले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्रांच्या तस्करीबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया गोंदिया शहराचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। भरवस्तीत अशा प्रकारे शस्त्र सापडल्याने शहरात खळबळ उडाली असली तरी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नागरिक सुटकेचा निश्वास सोडत आहेत। शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे। काय सांगाल आता एक पिस्तूल पकडण्यात आली आहे, कशा प्रकारे पकडण्यात आली आणि कशा प्रकारची कारवाई करण्यात आली? काल आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार महाकाल घाट पांगोली नदीजवळ एक इसम संशयित फिरत आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून आम्ही पंचांसह पोलीस पार्टी रवाना केली। एक पांगोली घाटाजवळ आम्हाला एक इसम संशयित मिळून आला। त्याला आम्ही त्याचं नाव विचारलं असता त्याने आपलं नाव अमित कुमार राव असं सांगितलं। त्याची आम्ही जेव्हा अंगझडती घेतली तर त्याच्याकडे आम्हाला एक देशी माउजर आणि 3 जिवंत काडतूस मिळून आले। त्यातून आता आम्ही त्याच्यावर कारवाई केली आणि पुढील चौकशी सुरू आहे। सध्या आरोपी आमच्या अटकेत आहेत, ताब्यात आहे आणि त्याचा PCR घेऊन आम्ही त्याच्याकडे पुढील चौकशी करत आहोत की त्याने वेपन कुठून आणलं आणि तो त्याचा काय वापर करणार होता याबाबत चौकशी सुरू आहे। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTP न्यूज मराठी, गोंदिया।